पंचगंगा नदीचा पूर पाहिला, दूधगंगा नदीचा पूर पाहिला, हिरण्यकेशी नदीचा पूर पाहिला, परंतु आज गडिंग्लज शहरामध्ये लोकगंगेला महापूर आलेलं पाहिल्यानंतर माझा या आणि राजेश पाटलांच्या निवडणुकीमध्ये 1 लाखाच्या वर मतांनी विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आता ज्योतिषांनी सांगण्याची आता आवश्यकता नाही. आई शपथ मी सांगतो, 15 वर्ष मी इथं आमदार म्हणून आहे. मधुसृष्टीचं एक राऊंड ओव्हरफ्लो झालेलं मी कधीच बघितलं नाही. आणि आज विशेषतः गडिंग्लज शहर आणि राजेश पाटीलांच्या मतदारसंघातून आणि कडगाव कोलगे मतदारसंघामधून आज ज्या ज्या नागरिकांनी इथं उपस्थिती लावली, मला वाटते त्यांच्या जीवनातला हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या मधुसृष्टी ग्राउंडचे सगळे रेकॉर्ड ब्रेक करणारा आज ही प्रचाराची सभा झाली. मी आपल्या सर्वांचे आणि माता भगिनींचे आणि आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे. बंधूंनो, रॅलीमध्ये येताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे फडकवत तुम्ही आलात. घड्याळ चिन्ह आपण हातात उंच धरून आलात, माझे फोटो धरून आलात आणि रॅलीमध्ये येताना घोषणा देत आलात. आज या रॅलीचा उत्साह पाहिल्यानंतर या निवडणुकीचा करंट किती अंगात गेलेला हे दिसून येईल. आणि व्यासपीठावरची भाषणे पाहिल्यानंतर सुद्धा की विरोधकांची ही पातळी किती खाली गेलेली आहे. आणि या निवडणुकीमध्ये मुद्द्याचं न बोलता दुसरेच मुद्दे काढून हे लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवत आहेत. यावरून ही निवडणूक त्यांच्या हातून गेलेली आहे. बंधुराव, माझी आणि राजेश पाटलांची निवडणूक ही तुम्हा जनतेनं हातात घेतलेली आहे, तरुण मुलांनी हातात घेतलेली आहे. त्यामुळे आमचा विजय हा फार मोठा सुकर झालेला आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख संतोष चिकोटे, त्यांचे सर्व कार्यकर्ते, आत्याळ गावचे आमचे आत्या विकास पाटील, सागर कांबळे, मांगडेचे ग्रुपचे सागर हेबाळे, वस्तार ग्रुपचे जावळे नंदू पाटील, आमचे आप्पासाहेब शिवणे, जय गणेश कार्यकर्ते, याशिवाय अनंत दळवी ग्रुप, या सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे की या एका ऐतिहासिक वळणावर तुम्ही मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मला 100 हत्तीचं बळ आलेलं आहे. मी या सर्व कार्यकर्त्यांचा मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. ज्या अपेक्षेने त्यांनी प्रवेश केलेला आहे, ज्या अपेक्षेने त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे, त्याचा कधी भ्रम होणार नाही अशी मी त्यांना खात्री देतो आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. बंधू भगिनींनो, गेल्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. आपण मला तिसऱ्यांदा प्रचंड मताने निवडून दिलं आणि कागल मतदारसंघातल्या जनतेनं 5व्या वेळा निवडून दिलं. बंधू, या राज्यामध्ये ग्रामविकास खात्याचे मंत्री बनवून माझ्याकडं मंत्रिपद आलं आणि या माझ्या मतदारसंघामध्ये आणि विशेषतः गडिंग्लज, कागल आणि मुरगुड नगरपालिकेच्या या नगरींचा विकास करण्यासाठी मी गेल्या 5 वर्षामध्ये 7,000 कोटीचा निधी आणला आणि त्याचं पुस्तक मी आपल्या सगळ्यांच्या घरात दिलेलं आहे. मी आज काळबैलीला साक्षी ठेवून सांगतो, या पुस्तकातलं एकही काम हे खोटं नाही. याची सगळ्याची प्रशासकीय मान्यता आहे. कुणाला याबद्दल बोलायचं असेल तर त्यांनी काळबैलीच्या देवळात यावं. बंधू भगिनींनो, त्याला हिंमत लागते आणि पुरुष माणूसच हे काम करू शकतो. पुस्तक काढणं आणि विरोधकांच्या सुद्धा घराघरात पोहोचवणं, एवढं प्रचंड काम गेल्या 5 वर्षात आपण करू शकलेलो आहे. गावागावाला जोडणारे रस्ते असतील, अंतर्गत रस्ते असतील, जलजीवन योजना असतील, सामाजिक सभागृह, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, आरोग्याची उपकेंद्र, ग्रामपंचायती कार्यालय, नगरपालिकेची कार्यालय,
परंतु 750 देवालयांचा जीर्णोद्धार करण्याचं भाग्य मला लाभलं. 15 महिन्यापूर्वी आम्ही अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारला पाठिंबा दिला आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये जे महायुती सरकारने जे निर्णय घेतले त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. काय योजना होती? घरातील एका विवाहित महिलेला आणि एका अविवाहित मुलीला 1500 रुपये जुलै महिन्यापासून देणारी योजना होती. 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण होता. त्यापूर्वी त्यांना रक्षाबंधनाची भेट द्यायची होती आम्हाला. आम्ही जुलै ऑगस्टचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यावर वर्ग केले. आचारसंहितेच्या पूर्वी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर दीपावलीच्या भाऊबीजेची ओवाळणी आम्हाला द्यायची होती. तोपर्यंत या लाडक्या बहिणीचे सावत्र भाऊ म्हणजे काँग्रेस, उभाटा आणि पवार साहेबांचा पक्ष हे हायकोर्टात गेले. त्यांनी याचिका दाखल केली की 46,000 कोटी लाडक्या बहिणींना द्यायला निघाले आहेत. तिजोरी रिकामी करणार आहेत, विकास कामं बंद पडतील, ह्याला तात्काळ स्थगिती द्या. हायकोर्टानं हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्याला फेटाळली याचिका. त्यांनी दुसरा फंड आणला. आपल्या देशाचे कडक निवडणूक आयुक्त होऊन गेले TN शेषन, ते आज हयात नाही. त्यांनी एक निर्णय दिला होता, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका जर 6 महिने जात असतील तर मतदारांना प्रभावित करणारा निर्णय राज्य सरकारला घेता येणार नाही. ही कुणकुण आम्हाला लागतात, ही तक्रार करणारी कुणकुण लागतात. आम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर भाऊबीजेच्या ओवाळणीचे सकट आईचे 7,500, मुलीचे 7,500, 15,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावर वर्ग केलं आणि बोंबलत बसा म्हणून सांगितलं. बोंबलत बसा हा पार्लमेंटरी शब्द आहे पटेल सर. 2.5 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा होती, ती केशरी आणि पिवळ्या कार्डाला आम्ही काढून टाकली. काही ठिकाणी आम्हाला कार्यकर्ते म्हणायचे, साहेब एका नवऱ्याला 2-2 बायका आहेत, त्याचं काय करायचं? आम्ही तर एकाच बाईला देणार होतो. मी म्हटलं नवऱ्याला विचारा लाडकी कोणा, तिला देऊन टाका. 2 अविवाहित मुली घरामध्ये असणं साहजिक आहे. आई वडिलांची परीक्षा होती, धाकटीला द्यायचं का चोरलीला द्यायचं? आम्ही मंत्रिमंडळापुढे मांडण्याचा प्रयत्न केला होता की आपण दुसऱ्याही मुलीला देऊन टाकू, पण 46,000 कोटीची आधी तरतूद केली होती. विधानसभेचं अधिवेशन होतं, ते राहून गेलं होतं. परंतु गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी कोल्हापूरला आले आणि त्यांनी तुम्हाला वचन दिलंय. मी तुम्हाला वचन देतो, येणाऱ्या 20 तारखेला महायुतीचं सरकार पुन्हा तुम्ही आणा. माझं जे चिन्ह आणि राजेश पाटलाचं चिन्ह, जे घड्याळ चिन्ह आहे, त्या घड्याळ चिन्हासमोरचं बटन कटाकट 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 दाबा. हे 1,500चं अनुदान आम्ही 2100 करू आणि नंतर 3,000 रुपये केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन तुम्हाला मी देतोय. बरोबर 1,500 3,000 ह्याला श्रीमंताला काय त्याची किंमत आहे? तर त्या गरीब महिलेला माहिती आहे. आपल्याला एखादा पातळ घ्यायचं असेल, मग एखाद्या लहान मुलाचं काय त्याचा हट्ट पुरवायचा असेल तर किती मोठी रक्कम आहे. सातत्यानं नवऱ्याकडे हात पसरायची गरज नाही त्याला. बंधून दुसऱ्याही मुलीला आम्ही द्यायचं ठरवलेलं आहे, परंतु दुसऱ्या बायकोला काय मिळणार नाही. तर राज्यात जीवभारा प्रतिबंधक कायदा आहे आणि ते जर केलं तर दुसरी लग्न करतील ही आणि तुमच्यावर अन्याय करतील, मग आपल्याला ते देता येणार नाही. दुसरा चांगला निर्णय आपण घेतलेला आहे. तुमच्या मुली जर MBBS, BSc, फार्मसी, ॲग्रिकल्चर, सिव्हिल इंजिनियर याच्यामध्ये प्रवेश घेणार असतील तर फी तुमची संपूर्ण प्रवेश फी माफ केलेली आहे सरकारनं. तुम्ही आता फी भरायची नाही, सरकार भरणार आहे. 3 सिलेंडर आम्ही तुम्हाला मोफत दिलेले आहेत. तुमच्या खात्यावर आम्ही पैसे देणार, तुम्ही ते काढायचे आणि जिथनं भरून आणता तिथनं ते भरून आणायचे. पिवळ्या आणि केशरी कार्डावर 2029 पर्यंत तांदूळ आणि गहू मोफत देण्याचं नरेंद्र मोदी साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे.
100 रुपयाला 4 जिन्नस, रवा, साखर, तेल आणि डाळ. सणावारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला आम्ही निमित्त देतोय. जे बचत गटामध्ये महिला भाग घेतील त्यांना 15 लाख लखपती निधी देत होतो, आता 25 लाख आपण देणार. ज्या महिला स्वतः व्यवसाय करू इच्छित आहेत त्यांना अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना बिन कर्जाची, बिन व्याजाची आणि अनुदान देणाऱ्या योजना आम्ही आणलेल्या आहेत. म्हणून एवढ्या सगळ्या योजना आम्ही महिलांच्यासाठी आणलेल्या आहेत. शेतकऱ्यांची वीज बिल आम्ही माफी केलेली आहे. 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल त्यांनी भरायचं नाही, 12 हॉर्सपर्यंत वीज बिल माफ करण्याचा आमचा विचार आहे. त्यांना आणि शेतकरी सन्मान योजनेचे पैसे आम्ही देतोय. त्यांना आता 8 तास दिवसा उजेडी दिवसेला वीज देण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. 1 रुपयाला विमा योजना आम्ही आणलेली आहे. गाईच्या दुधाला 7 रुपये लिटर अनुदान आम्ही देतोय. मुला मुलींचे 1 लाख आदेश नोकरींचे आम्ही दिलेले आहेत. 6 लाख नोकऱ्या आम्हाला सत्ता येतात आम्ही एका वर्षात आम्ही भरण्याचे आमचं प्रमाण आहे. पण गडिंग्लजची MIDC ही ग्रॅमॅक्स कंपनीने गिळंकृत केलेली होती. मी गेल्या विधानसभेला मी शब्द दिला होता याच व्यासपीठावरून की ग्रॅमॅक्स कंपनीने गिळलेली ही जमीन पुन्हा MIDCला घेऊन आपण मोठे मोठे प्रकल्प आणू. आपण हायकोर्टमध्ये गेलं, MIDC जमीन परत मिळवली. आता तिथं मोठे मोठे प्रकल्प येतील. मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या वर्षीपर्यंत हजारो तरुण मुलांच्या हाताला काम लावण्याची ताकद या MIDC मध्ये आहे. म्हणून आणि जे गडिंग्लज शहराचे, गडिंग्लज तालुक्यातील जे विकासाची कामं असतील ते सगळे करण्याचा प्रयत्न आमचा या निमित्ताने राहील. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 19 वर्ष मला मंत्रिमंडळात राहण्याची संधी मिळाली. म्हणून विशेष सहाय्य खात्यामध्ये मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की विधवा भगिनीला नवरा मिळालं सर्टिफिकेट आणलं, पेन्शन देणारा कायदा या राज्यामध्ये मी आणला. जी परित्यक्त्या भगिनी आहे नवऱ्यानं सोडलेली, पहिल्या योजनेमध्ये सोडचिठ्ठी कोर्टात आणायची मी कायदा बदलला. गावातला कुणी प्रमुख माणूस याने लिहून दिली की अमुक अमुक भगिनी परित्यक्त्या नवऱ्यानं सोडलेला आहे, तिला पेन्शन देणारा कायदा या राज्यामध्ये आला. 65 वर्षाचे आई वडील ज्यांना मुलं बघत नाहीत, सुना पोटाला घालत नाहीत, त्यांना दोघांनाही एकत्रित येणारी योजना या राज्यामध्ये मी आणली. त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं. राज्यभर माझं नाव श्रावणबाळ पडलं. दिव्यांग लोकांना 80% अपंगाच्या दाखल्याची अट बदलून मी 40% आणली. मी या खात्याचा मंत्री होतो तो 250 रुपये पेन्शन होती, नंतर 600 केली. मी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले तिने 1000 रुपये केली. पुन्हा काळबळीची कृपा बघा. 2 जुलै 2023ला आम्ही महायुती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि 15 जुलै 2023ला 1,500 पेन्शन करणारा कायदा मी काढण्याचं भाग्य मला लाभलं. म्हणून यामध्ये 2 त्रुटी आहेत. 21,000 उत्पन्नाची मर्यादा ही 50,000 रुपये करायची आहे. 1,500 आपलं पेन्शन ही 2,000 रुपये करायची आहे. म्हणून विधी न्याय खातं माझ्याकडे आलं. या राज्यात असलेल्या पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या जे धर्मा दवाखान्याने 10% मोफत उपचार करण्याची कायद्याने आवश्यकता होती. एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला आणि त्याला ऑपरेशन करायची पाळी आली, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, लाखो रुपये एका वेळेला लागतात. गरीब माणसं आणणार कुठनं? सोनं नाणं दागिनं जमिनी घरं दारं विकूनचा एवढ्या पैशाची जुळणी होत नव्हती. म्हणून या खात्याचा मंत्री म्हणून मी कायदा आणला. शेकडो कोटीच्या सवलती हे दवाखाने घेत आहेत आणि जर गरीबाच्या उपचारच करणार नसतील तर 6 महिन्याची सक्त शिक्षा आणि 50,000 रुपये दंड करणारा कायदा मी या राज्यात आणला. गेल्या 15 वर्षात लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली. आज मी 25-30 गंभीर आजारी पेशंट घेऊन जातोय. मी काळबैलीकडे प्रार्थना करेन की तुम्हाला कोणालाही कसलाही रोग होऊ नये, ऑपरेशन करायची पाळी येऊ नये. मी प्रार्थना करतो झालं तर तुम्ही घाबरू नका, माझ्याकडे या. मी तुम्हाला मुंबईला घेऊन जाईन. मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये कसलंही ऑपरेशन करून मोफत तुम्हाला गावात सुखरूप आणून सोडण्याची जबाबदारी हसन मुश्रीफ आमच्या मुलांना आणि भावानं उचललेली आहे. 1 जुलै 2023 पासून महायुती सरकारनं आणखीन एक चांगला निर्णय घेतला. महात्मा फुले जीवनदायी योजना ही जी 1.5 लाख रुपये होती ती आता 5 लाख रुपयाची केलेली आहे.
आणि पांढऱ्या रेशन कार्डला आता सुरू आहे. आयुष्यमान भारत नरेंद्र मोदी साहेबांची 5 लाखाची, 65 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकाला 10 लाख रुपयाची आयुष्यमान भारत मोदी साहेबांची. आता गडिंग्लजच्या जवळजवळ सर्व दवाखान्यामध्ये, मुंबई कोल्हापूरच्या सगळ्या दवाखान्यामध्ये बंधू आता या सगळ्या योजना सुरू आहेत. आता छोट्या मोठ्या कुठल्याही आजारासाठी मुंबईला येण्याची आवश्यकता आम्ही इथंच करतो. मी अतिशय अभिमानाने सांगेन, मी गर्वाने सांगणार नाही, विनयाने बोलेन की या वैद्यकीय सेवेमध्ये भारतामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यात चांगलं काम करणारा हसन मुश्रीफ हा एकमेव आमदार असावा असं माझं मत आहे. नंतर कामगार खातं आलं, त्यात बांधकाम कामगार मंडळ काढण्याचं भाग्य मला लाभलं. राज्याच्या तिजोरीला 1 पैशाला मी हात लावला नाही. 10 लाख रुपयाच्या वरच्या सरकारी खाजगी बांधकामाला 1% सेस लावला. कंत्राटदाराला सक्ती केली. या खात्याचा मंत्री होतो त्याला 6,000 कोटी रुपये जमलेले होते. आज 15,000 कोटी रुपये जमलेले आहेत. नॅशनलाइज बँकेत ठेवण्याचा कायदा असल्यामुळं 6-7% वर्षाला व्याज मिळतंय. कामं प्रचंड सुरू असल्यामुळे 300-400 कोटी पुन्हा शेष गोळा होतोय. म्हणून योजना किती आणल्या. त्या बांधकाम कामगाराला नोंदणी झाल्याबरोबर त्याला लग्नाला 21,000 रुपये आपण देतोय. त्याची पत्नी गरोदर असेल आणि बाळंतपणा असेल तर नैसर्गिक बाळंतपणाला 15,000, शिजरीला 20,000 हे मंडळ देते. मुलं झाली 1ली ते 7वीला 2,500 मुला मुलीला, 8वी ते 10वीला 5,000 मुला मुलीला, 11वी ते 12वीला 15,000 मुला मुलीला, कॉलेजला 20,000 मुला मुलीला, 1,50,000 MBBSला आणि 60,000 डिप्लोमासाठी हे मंडळ शिष्यवृत्ती देते. बंधुराव, गेल्या वर्षी आमच्या कार्यकर्त्यांनी इतकी मेहनत घेतली की माझ्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये 59 कोटीची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली. दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला तर 5 लाख रुपये त्याच्या वारसाला, नैसर्गिकरित्या मृत्यू झाला तर 2 लाख रुपये त्याच्या वारसाला, दोन्हीमुळे मृत्यू झाल्या त्याच्या विधवा पत्नीला 2,000 रुपये महिन्याला असं 5 वर्ष पेन्शन आम्ही देतोय. एका मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये देतोय. घर बांधायला आम्ही अनुदान देतोय. अनेक योजना आणल्या. बंधू, या योजनेमध्ये एवढी शक्ती आहे. मला जर पुन्हा संधी तुम्ही दिली तर या बांधकाम कामगारांच्या घरावर सोन्याची कौलं सुद्धा मी बसवून देईन, एवढी यामध्ये योजना आहे. गडिंग्लज शहरामध्ये 11 कोटीची शिष्यवृत्ती जमा झालेली आहे. 11 कोटी कशाला म्हणतात. नंतर याच्यात एक योजना मी आणली होती, मध्यान्ह भोजन. दुपारच्या वेळेला कामगारांना ताजं जेवण मिळावं म्हणून कॉन्ट्रॅक्टरच्या करवी शिजवायचं सेंट्रल किचनला आणि त्यांना आणून तिथं वाढायचं. ते शाकाहारी जेवण होतं. बहुतांशी कामगार आमचे खाटखूट खाणारे, त्यामुळे ते जेवण शिल्लक राहायला आंबायला लागलं. तसंच तो वाढायला लागला. बातम्या यायला लागल्या, सरकारची बदनामी व्हायला लागली. म्हणून ते आम्ही बंद केलं आणि त्याला सुरुवात केली प्युअर स्टेनलेस स्टीलची 30 नग असलेली 10,000च्या भांड्याचा सेट. आता भांड्यावर बायकांचं किती प्रेम असते मला माहिती आहे. एखादे 5 सख्खे भाऊ वेगळे वेगळे राहत असतील आणि सामायिक कार्यक्रमाला भांडी जर त्यांनी आणली एका कार्यक्रमाला, तर दुसऱ्या दिवशी सकाळी धुतल्यावर प्रत्येक घरातली बाई आपापला चमचा, आपापली ताटी, आपापली वाटी, जसं धनगर मेंढर काढतात तशी नेत्यात. आम्ही कधी गडबडीला सांगतो की बाबा रात्री जेवायला वेळ झाला, ड्रायव्हरला कार्यकर्ता डबा दे. डबा घेऊन जेवला आम्ही की दुसऱ्या ड्रायव्हर मध्ये साहेब डबा द्यावं. कार्यकर्ता म्हणे बायको मला वाढणार डबा आणल्याशिवाय. बंधू, वैद्यकीय शिक्षण खातं गडिंग्लज शहरामध्ये तुम्ही त्या 100 कॉटच्या हॉस्पिटलमध्ये कधी गेलाय. बाबासाहेब कुपेकरांची मला आज आठवण येते. त्यांनी हे 100 कॉटचं हॉस्पिटल केलं. मी कोरोनाचं बघून 200 बेडचं केलं. ICU बेड नव्हते, तिथं 20 ICU बेड आणले. डायलिसिस सेंटर आणि तिथं CT स्कॅन मशीन बसवलं. म्हणून आतून फक्त MRI बसवायचा आहे. म्हणून संधी मला मिळाली तर एक MBBS शासकीय महाविद्यालय मला गडिंग्लजला आणायचं आहे. आणि या मुलांच्या हाताला काम देण्यासाठी MIDC मध्ये मोठे मोठे प्रकल्प आणायचे आहेत.
गडिंग्लजला जागा मिळाली तर IT पार्क सुद्धा मी आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या निमित्ताने मी वर्क करणार आहे. बंधू भगिनींनो, या वैद्यकीय शिक्षण खात्यात तरी 73 वर्ष झाली राज्य स्थापन होऊन 14 महिने मला मिळाले. 73 वर्षात जेवढं काम झालं ते 14 महिन्यात मी काम करून दाखवलं. संपर्क कसा राहिला माझा? बंधू, मंगळवार बुधवार गुरुवार मंत्री केल्यामुळे मुंबईला जावं लागतं मला. शुक्रवार शनिवार रविवार सोमवारी सकाळी 5:30 वाजल्यापासून येणाऱ्या हजारो लोकांना मी भेटतो, त्यांची कामं ऐकतो, त्यांना पत्र फोन देऊन तो हसत कसं जाईल ते आयुष्यभर बघितलं. बंधूंनो, तुमचं सुख तुमचं दुःख, तुमच्या अडचणी तुमच्या समस्या या माझ्या आहेत. तुम्हाला ठेच लागली मला कळलं असं एक वातावरण 15 वर्षामध्ये आपण या गडिंग्लज मतदारसंघामध्ये आपण तयार केलेला आहे. बंधूंनो, असा एक समर्पित गवाणीनं काम करणारा एक उमेदवार तुमच्या समोर आहे. आणि दुसऱ्या बाजूला कपटी कारस्थानी कावळा जसा चुचीनं घाणीवर गामडा मारतोय तसा मारणारा एक उमेदवार आपल्या समोर आहे. म्हणून मला आणि माझ्या कुटुंबियांना तुरुंगात घालून ईडी मागे लावून हे आमदार व्हायला निघालेले आहेत. काय प्रकरण आहे? सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे शेतकऱ्याचे पैसे आम्ही घेतले, त्यांना पावत्या दिल्या, महिन्याच्या महिन्याला साखर आम्ही देतोय, त्यांचा ऊस देतोय, फक्त शेअर सर्टिफिकेट दिलं नाही असं FIR करायला लावली. आणि बंधून त्यांनी ईडी आणली. कोर्टाने मला क्लीन चिट दिली. काल पवार साहेब इथं आले होते, त्यांना हे माहिती नाही. मी सांगितलं, साहेब मला क्लीन चिट मिळाली, तुम्हाला येऊन काहीतरी मी सांगेन. बंधू भगिनींनो, ज्यानं ही ईडी लावली त्याला हे मांडीवर घेऊन बसलेले आहेत. ज्यांनी 10 वर्ष ज्या देवेंद्र फडणवीसनी मांडीवर घेतलं होतं, गोरं गोमटाय राजाचं पोरगा आहे, त्यानं तिथं घाण करणार आहे, घालकरी केलं आहे, ते पवार साहेबांचं काय सोडणार आहे? आणि निष्ठेच्या गप्पा मारतायत. 35 वर्ष पवार साहेबांच्याकडे आम्ही राहिलो, फुलाची आम्ही गुरुदक्षिणा त्याला दिली. 10 वर्ष देवेंद्र फडणवीसचा फायदा घेतला, कज्जेदलाली केली. देवेंद्र फडणवीस साहेब मला म्हणत होते, साहेब तुम्ही मंत्री असून मंगळवार बुधवार कधी आला नसाल, पण हा गडी दर मंगळवार बुधवारी जॅकेट घालून 25-30 पत्र घेऊन यायचा, बदल्या बढत्या आणि निधीची पत्र आणि कज्जेदलाली करायचा. आणि बंधूंनो, ज्या वेळा परीक्षा द्यायची पाळी आली तर दोन्ही निवडणुकीमध्ये वास्तविक संजय गाडगे गेला राहिले होते युतीचे, त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता, यावेळेला गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे होती, न देता ते बंड करून उठलेले आहेत. बंधूंनो, अशा माणसाला, आणि ज्याचा उल्लेख मगाशी उत्तम कांबळेंनी केला की सिन्नरच्या दलिताची जमीन काढून घेणाऱ्या, संजय गांधी निराधाराच्या योजनेमध्ये चौकशी लावून त्यांची चौकशी करणाऱ्या आणि गरिबांच्या चुलीत पाणी ओतणाऱ्या, बांधकाम कामगारांच्या चुलीत पाणी ओतणाऱ्या ह्या उमेदवाराला खड्यासारख्या बाहेर फेका. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला आणि राजेश पाटलांच्या घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करावाची विनंती करतो. पुन्हा जर तुम्ही संधी मला दिली तर मी आणि राजेश पाटील तुमची हमाल म्हणून आम्ही सेवा करू, तुमच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करू, तुमचं कोट कल्याण करण्याचा प्रयत्न करू, या मतदारसंघाचा चेहरा आणि मोहरा बदलू, एवढं आश्वासन मी या निमित्त देतोय. आम्ही दोघेही निवडून आलो तर आम्ही मंत्री होईल का नाही? चांगलं खातं मिळेल का नाही? ह्याला काय मिळणार? फुकट मतं घालवू नका. येणाऱ्या निवडणुकीमध्ये 20 तारीख लक्षात ठेवा, माझी शपथ आहे. घड्याळची लक्षात ठेवा, महायुती सरकारनं जे 2.5 वर्षात केलं आहे ते 5 वर्ष जर मिळाली तर संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा आणि मोहरा आम्ही बदलून टाकू असा विश्वास व्यक्त करतो. आणि प्रचंड अतिविराट संख्येने उपस्थित झाल्याबद्दल तुम्हाला मी सलाम करतो. जय जय महाराज.